अमेरिकन गव्हर्नमेंट शटडाऊन. हे तुम्ही ऐकलं का मागच्या आठवड्यामध्ये? बऱ्याचशा लोकांनी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारलेलं की हे काय आहे शिल्पा, अमेरिकन गव्हर्नमेंट शटडाऊन म्हणजे गव्हर्नमेंटच शटडाऊन झालं असंही अमेरिकेमध्ये होतं? तर हो, असं होतं. ज्यावेळेस प्रेसिडेंट ट्रम्प सारखे असतील त्यावेळेस असं होऊ शकतं. सो ॲक्च्युली इट्स नॉट ओनली अबाउट प्रेसिडेंट, बट कसं आहे ना, अमेरिकन पार्लिमेंट तुम्ही म्हणू शकता, ज्याला काँग्रेस म्हणतात. बाय द वे, आपल्याकडे कसं पार्लिमेंट आहे, इंडियन पार्लिमेंट, तसं अमेरिकन पार्लिमेंट आहे, जिथे सगळेजण कामं करत असतात, निवडून आलेली लोक, त्याला काँग्रेस म्हणतात. त्या काँग्रेसमध्ये ना दोन प्रकारची लोक असतात. एक असतात सिनेट, एक असतात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला कंपेअर करून सांगते की राज्यसभा लोकसभा जसं आहे ना त्या टाईपमध्ये. आणि या काँग्रेसचं काम असतं की प्रत्येक वर्षी US गव्हर्नमेंटचं बजेट अप्रूव्ह करायचं. म्हणजे त्यांनी कोणत्या ठिकाणी किती पैसे खर्च करायचे हे ते काँग्रेस ठरवत असतं. आता त्या काँग्रेसमध्ये जे लोक काम करत आहेत ते डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन अशी दोन्ही पक्षाची लोक आहेत. पण त्या दोघांचं एकमत होत नाही आहे आणि त्यामुळे बजेट अप्रूव्ह झालं नाही. आणि बजेट अप्रूव्ह झालं नाही तर गव्हर्नमेंट काम कसं करणार? त्यांच्याकडे पैसाच नाही. आणि त्यामुळे अमेरिकन गव्हर्नमेंट शटडाऊन झालंय. तर त्याचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंट ऑफिसेस बंद पडली आहेत. तर त्याच्यामध्ये ना नॉन इसेन्शियल वर्कर्स जे असतात त्यांना टेम्पररी लीव्ह दिलेली आहे. म्हणजे त्यांना पगार तर मिळणारच नाही, त्यांना कामही नाही. पण त्यातही इसेन्शियल वर्कर्स अजूनही काम करत आहेत. म्हणजे जे एम्प्लॉई खूप महत्त्वाचे आहेत किंवा ज्यांचं काम थांबू शकत नाही अशी एम्प्लॉईंना काम करायचं आहे पण त्यांना पगार मिळणार नाही आहे. येस, यू हर्ड इट राईट. काही लोक असे आहेत गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे इसेन्शियल वर्करमध्ये येतात. पगार न मिळता देखील त्यांना आता काम करावं लागतं आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये अराऊंड 34,000 एम्प्लॉईजला गव्हर्नमेंटनी काढून टाकलं आहे कामावरून. काही इकॉनॉमिस्ट आहेत ते असं म्हणत आहेत की हे जे गव्हर्नमेंट शटडाऊन झालं आहे त्यामुळे बिलियन्स ऑफ डॉलर्सचा लॉस होतोय. तर थोडक्यात काय, गव्हर्नमेंट शटडाऊन आहे, कंट्री चालू आहे, एम्प्लॉई बिनपगारी काम करतायत किंवा पगारही नाही आणि कामही नाही आहे.